मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात अजूनही जमा झाले नसतील तर यामागे 6 कारण असू शकतात, ज्या कारणांमुळे तुम्हाला अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत नाही। तर मग आता ही 6 कारणे कोणती आहेत ते समजून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात पहिलं कारण असू शकतं, तुम्ही फॉर्म भरताना काही चुका केल्या असतील, तुमचा फॉर्म पेंडिंग असेल, फॉर्म मध्ये काही क्युरी आली असेल, अशा अडचणी असू शकतात, त्यामुळे सुद्धा पैसे आले नसतील। त्यानंतर दुसरं आणि महत्त्वाचं कारण असू शकतं, तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नसेल आणि जर साधारणतः लिंक असेल पण ते डीबीटी साठी जर लिंक नसेल तर अशा कारणास्तव सुद्धा तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाही। आता तिसरं कारण पाहूया, जे तुम्ही व्यवस्थित ऐकायचंय। आता खूप महिलांना काय वाटतंय की फॉर्म भरताना जे बँक खातं दिलं होतं त्याच्यातच पैसे जमा होतील आणि त्यांना हे सुद्धा माहिती आहे की आधार कार्डला जे बँक खातं लिंक आहे त्याच्यातच पैसे जातील आणि आमचं आधार कार्ड लिंक आहे। आणि त्याचा गैरसमज काय आहे की त्यांनी जेव्हा अकाउंट ओपन केलं होतं, उघडलं होतं, त्यावेळेस त्यांनी आधार कार्ड दिलं होतं, आधार कार्डचं झेरॉक्स जमा केलं होतं आणि त्यांना असं वाटतंय की आम्ही त्यावेळेस ते आधार कार्ड दिलं होतं, याचा अर्थ आमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे। त्यांनी ऑनलाईन चेकच केलं नाही आणि ते याच गैरसमजमध्ये आहेत की आमचा आधार कार्डला बँक खातं लिंक आहे, आमचे पैसे येऊन जातील। तर असं नाहीये। तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक करण्यासाठी, तेही डीबीटी साठी लिंक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जायचं आहे, डीबीटीचा एनपीसीआयचा फॉर्म भरून ते लिंक करायचं आहे, तरच ते लिंक होतं आणि तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। आणि ते लिंक आहे की नाही कसं चेक करायचं त्याचे आधीच आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहेत, जे तुम्हाला शेवटी पाहायला भेटून जातील। त्यानंतर चौथं कारण आहे, खूप महिलांनी फॉर्म तर भरलेला आहे परंतु ज्या नियम व अटी आहेत त्यामध्ये त्या बसत नाही। त्यांचा फॉर्म अप्रूव्ह सुद्धा झालेला आहे परंतु अप्रूव्ह होऊन सुद्धा पैसे जमा होत नाही। याचा मागचं कारण म्हणजे ज्या लाडकी बहीण योजनेच्या नियम व अटी आहेत त्यासाठी त्या अपात्र आहेत। आता तुम्ही म्हणाल की फॉर्म अप्रूव्ह झालाय तरी अपात्र कसा आहे, तर आता मागे तुम्ही एक प्रकरण पाहिलं असेल, एका व्यक्तीने एकाच महिलेच्या नावाने 30 फॉर्म भरलेले होते आणि या कारणास्तव ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तेव्हा फॉर्म हे रिचेक झालेले आहेत आणि रिचेक झाल्यानंतर अशा काही बाबी आढळल्या आहेत की जे अपात्र आहेत तरी त्यांनी फॉर्म भरला आहे आणि काही कारणास्तव त्यांचा फॉर्म अप्रूव्ह करून टाकलेला आहे। जरी तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल आणि तुम्ही नियम व अटींमध्ये बसत नसाल तरी या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही। आता पाचवं कारण पाहूया, जे खूप महत्वाचं आहे, जे तुम्ही व्यवस्थितपणे ऐकायचंय। आता खूप महिलांना पहिल्या 2 महिन्याचे पैसे आलेले नाहीयेत, 3000 रुपये आलेले नाहीयेत आणि त्यांना डायरेक्टली आता 1500 रुपये भेटतायत आणि या मागचं कारण काय ते समजून घ्या। आता फॉर्म भरताना तुम्ही बँक खातं दिलेलं होतं आणि ते फॉर्म तुमचा अप्रूव्ह झाला, त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आणि तुम्हाला पैसे आले नाही आणि तुम्हाला माहिती भेटली की आधार कार्डला जर बँक खातं लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होते। मग खूप जण काय करायला लागले, डायरेक्टली बँकेत जाऊन आधार कार्डला बँक खातं लिंक करायला लागले, परंतु त्यांनी आधी हे चेकच केलं नाही की जे बँक खातं आपण दिलेलं आहे ते बँक खातं आधार कार्डला लिंक आहे का, किंवा आधीपासूनच आपल्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे का, हे कोणीही चेक केलेलं नाही। मग त्यामुळे काय झालं, जे फॉर्म भरताना बँक खातं दिलेलं होतं ते बँक खातं त्यांनी नंतर आधार कार्डला लिंक करून टाकलं आणि जेव्हा पैसे पडायला सुरुवात झालेली होती तेव्हा त्यांनी चेकच केलेलं नव्हतं की आधार कार्डला कोणतं बँक खातं लिंक आहे। मग आता खूप अशा महिला आहेत की त्यांच्या लग्नाआधीच त्यांच्या आधार कार्डला माहेरचं बँक खातं लिंक होतं, किंवा खेड्या गावांमध्ये किंवा काही गावांमध्ये काय असतं की एखादी बँक त्या गावात येते आणि त्या गावकऱ्यांचे, महिलांचे बँक खातं उघडून चालली जाते आणि तेव्हा काय होतं, अशी जी बँक खाते उघडलेली असतात ती आधार कार्डला ऑटोमॅटिकली लिंक होतात आणि त्यामुळे त्यांना माहीतच नसतं की आपल्या नावावर एखादं खातं आहे किंवा अकाउंट आहे। मग अशा परिस्थितीत सुद्धा त्यांचा आधार कार्डला ते जे त्यांना माहित नाही ते बँक खातं लिंक होतं, त्याच्यात ते पैसे जमा झाले 3000 रुपये। त्यानंतर त्यांना माहिती मिळाली की आधार कार्डला बँक खातं लिंक केल्यानंतर पैसे जमा होतील। मग ते बँकेत जाऊन फॉर्म भरताना जे बँक खातं दिलेलं होतं ते आधार कार्डला त्यांनी लिंक केलं आणि मग अशामुळे जे आधी लिंक होतं त्याच्यात 3000 रुपये चालले गेले, जे तुम्हाला माहिती मिळाली नाही आणि त्यानंतर मग आता तुम्ही नवीन खातं जे ओपन केलं त्याच्यात फक्त 1500 रुपये आलेले आहेत आणि असं खूप महिलांसोबत झालेलं आहे। त्यामुळे जर का तुमचं एखादं असं अकाउंट असेल जे तुम्हाला माहित नसेल किंवा तुम्हाला आठवण पडली असेल
तर ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचंय, कदाचित त्याच्यात सुद्धा पैसे गेलेले असतील। त्यानंतर आता 6वं आणि महत्वाचं कारण म्हणजे खूप जणांनी आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये, त्यामुळे सुद्धा त्यांचे पैसे आले नसतील। कारण आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून तर आतापर्यंत आणि पुढेही लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक व्हिडिओ टाकलेले आहेत। प्रत्येक प्रॉब्लेमवरती आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहेत आणि काही जण व्हिडिओ पाहून घेता आणि चालले जाता आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही। आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मध्ये येणारे व्हिडिओ तुम्ही मिस केले असतील। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून घेतले तर आपल्या युट्यूब चॅनलवरती येणारे नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्स नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि ते पाहिल्यानंतर अशा प्रकारच्या अडचणी तुम्हाला येणार नाहीत। त्यामुळे अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या। कारण लाडकी बहीण योजना नव्हे तर कुठलीही योजना आली तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटतील। त्याच्या नवनवीन अपडेट त्यावरती प्रॉब्लेम तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटतील। आणि तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा, त्यावरती सुद्धा आम्ही उत्तर देत असतो। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत गुड बाय।